जेव्हा हेरिटेज वॉक्स करत असताना वन थिंग पीपल लव्ह इज मंडई. आपलं महात्मा फुले मंडई जी आहे, लाईक आय सेड, एव्हरी नूक अँड कॉर्नर हॅज अ स्टोरी टू टेल इन द ओल्ड सिटी. वी वर डीलिंग विथ टू ऑफ द मोस्ट इन्फेमस कम्युनिटीज, राईट? पेठेतले पुणेकर आणि पारसी कम्युनिटीज. आईच्या पोटात असल्यापासून मी वैशालीचं सांबार खातोय. Namaskar, welcome to the Meeting Point podcast. We have a very young, enthusiastic, and energetic foodie as our guest today. He does heritage food walks in Pune and he does a lot of trips around Pune as well. So we are going to have some very interesting and fun conversation with him. आणि आजचा हा पॉडकास्ट थोडासा मराठी थोडासा इंग्लिशमध्ये असणार आहे. गमतीशीर गप्पा आहेत, थोडंसं पुणेरी टचही आहे त्या पॉडकास्टला. सो please do watch the podcast, and our guest is Jayesh Paranspe. Namaskar Jayesh, welcome to the Meeting Point podcast. Thank you so much for inviting me. I am thrilled to know lots about what you're doing actually. इतकं इंटरेस्टिंग आहे सगळं हे काम ना. भटकंती. आय नो. ट्रॅव्हल अँड फूड. येस. खूप लोकांचं पॅशन असतं, त्यामुळे माझं पॅशन कम प्रोफेशन असं दोन्ही आता सध्या. गुड प्रोफेशन टू बी इन, नो? समथिंग दॅट यू ऑलवेज एन्जॉय. सो हाऊ डिड यू गेट इनटू ऑल दिस? ट्रॅव्हल मॅनेजमेंट किंवा हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट इंडियात आहे बऱ्यापैकी. कॉलेजेसमध्ये वगैरे, युनिव्हर्सिटीजमध्ये आहे. पण इको टुरिझम असेल किंवा सस्टेनेबल टुरिझम, दीज वर सॉर्ट ऑफ न्यू बझवर्ड्स ॲट दॅट टाइम. दे स्टील आर इन अ वे. बट तेव्हा मग विचार केला की बाहेर कुठेतरी जाऊन शिकावं. म्हणून रिस्पॉन्सिबल टुरिझम मॅनेजमेंट असा एक कोर्स होता लीड्स, बेकेट युनिव्हर्सिटी लीड्स, UK मध्ये. सो तिथनं केलं ऍक्च्युली मास्टर्स. आणि तिथनं एक थोडासा व्ह्यू चेंज झाला. म्हणजे आपण त्याच्याकडे फक्त अॅनिमल्सच्या दृष्टीने बघत होतो आधी, म्हणजे इको टुरिझम किंवा वाईल्ड लाईफ टुरिझम. पण मग तिथं गेल्यानंतर तो एक थोडासा वर्ल्ड व्ह्यू आला about, it's also about the communities, it's also about how much you spend in those communities and how mindful you are about, travel in general. Correct. So obviously this is just in a nutshell, but it's also to do with, it's not about just traveling to a place and just making memories for yourself, but also spending money in those places in a right way. की तुम्ही तुमच्या व्हिजिटनी त्या लोकांना एक फायदा झाला पाहिजे, लोकल कम्युनिटीला. सो अशा तो एक थोडासा व्ह्यू होता. आणि मग तिकडनं आलो परत आणि मग काहीतरी चालू करायचं. तेव्हा असं वाटलं की कोकणाच्या किंवा महाराष्ट्र स्पेसिफिक अशी काहीतरी एक आयटेनरीज किंवा क्युरेट करायच्या, असा तो प्लॅन करून. इनफॅक्ट द नेम ऑल्सो द वेस्टर्न रूट्स इज बिकॉज आय वॉन्टेड टू प्रमोट महाराष्ट्र ॲज अ डेस्टिनेशन. वेअर पीपल कॅन कम. तेव्हा महाराष्ट्रामध्ये अजून सुद्धा तसंच आहे की म्हणजे क्युरेट करून लोकांना तिथे बुकिंग्स करून देणं किंवा पाठवणं किंवा फुल म्हणजे पुणे टू पुणे त्यांची पूर्ण आयटनरी क्युरेट करणं असं. सो पहिले 1-2-3 वर्ष तसं केलं. आणि सो स्टार्टेड इन 2011, एंड ऑफ 2011, अँड अ फ्यू इयर्स आय डिड दॅट. बट आय थॉट दॅट विथ दिस आय वॉज एन्जॉईंग दिस क्युरेटिंग दी आयटनरीज अँड ऑल, पण ट्रॅव्हल करायला मिळत नव्हतं. सिटिंग इन ऑफिस अँड डुईंग इट. आणि सो तेव्हा असं झालं की ओके, वाय नॉट स्टार्ट लाईक अ ग्रुप टूर्स सारखं, वेअर वी अनाउन्स अ डेट, लाईक अ कंडक्टेड टूर. पण अशा खूप नाही, म्हणजे एकाच इव्हेंटच्या 10 बॅचेस आहेत वगैरे असं नाही. थोडासा एक पर्सनल टच अजून राहायला पाहिजे, म्हणून अशा त्या एक छोटे ग्रुप्सच्या अशा आयटनरीज क्युरेट करायला चालू केलं. कोकणातनच चालू केलं ऍक्च्युली. रत्नागिरी असेल किंवा इव्हन सिंधुदुर्ग साईडला बऱ्यापैकी केल्या. सो असे लोकांबरोबर असं चालू केलं. आणि मग रिअलाइज झालं की त्याच्यामध्ये एक दुसरा फॅसेट पण असा होता की पुण्यात आहे, पुण्यामध्ये देवर लॉट ऑफ पीपल हु वर हेरिटेज वॉक्स एज अ कॉन्सेप्ट वॉज ऑल्सो getting popular, started to get popular in 2012-13 मध्ये. सो मग तो एक हेरिटेज वॉकचा असा एक प्लॅन केला. तेव्हा फॉरेन स्टुडंट्स असतील किंवा एक्सपॅट्स असतील किंवा बाहेरनं जे लोक येत आहेत त्यांच्यासाठी असा एक क्युरेटेड हेरिटेज वॉक असा केला. तेव्हा रिअलाइज झालं की पुण्यात पण आहे खूप दाखवायसारखं असं. त्यामुळे मग ते तसं आता हेरिटेज वॉक्स द पास्ट 4 years नाव
I've been Okay. doing it regularly every Sunday 9 o'clock. I have a Oh. heritage walk happening in पुणे आणि एक 15 ते 20 लोक असतात दर संडेला. Okay. So it's a good sort of a way to know the city also, No. right? Yeah. And there's so many people who migrate to the city every day. Yeah. आणि आय टी असेल, ऑटोमोबिल्स असतील, इंडस्ट्रीज असतील, खूप. त्यांचे लोकांना येतात आणि मग सबर्ब्स मध्ये राहतात. ओल्ड सिटीची थोडी भीती True. असते. True. So that's how the heritage walks came into being. Yeah, And It develops some sort of a connect yeah, for people who are absolutely. coming from outside ना, even Mumbaikars for that Oh matter. yeah. पुण्यामध्ये अमुक एक आणि पुणे is famous anyways for Yeah. a lot of things. Like I said, every nook and So- corner has a story to tell in the old city, है ना? literally. And anything special that comes to your mind? आहेत म्हणजे आता टेम्पल्स तर खूप आहेत, खूप काही आहेत. काही एन्शियंट टेम्पल्स आहेत. म्हणजे आता एक म्हणजे खूप बेसिक एक्झाम्पल आहे हा. पाताळेश्वर केव्सचं. Yes. जंगली महाराज रोडवर आहे आणि वर्षोनवर्ष पुण्यात राहिलेल्या लोकांना सो माहिती नाही की माहिती त्या नाहीये. केव्स कशा दिसतात. म्हणजे फोटोज मध्ये वगैरे बघितलं असतं, Yeah. पण अशा लिटरली की तिथे आहे आणि खाली जाऊन, पाताळेश्वर म्हणजे ते असं थोडंसं खाली जाऊन आहे. हा. सो ते आहे तिथे आणि मोनोलिथिक रॉककट केव्ज आहेत त्या. Okay. सो 8th सेंचुरीमध्ये बांधलेल्या. सो खूप लोकांना माहिती पण नाही, माहिती हा. असतं पण गेलेलं नसतात. गेलेलं नाहीये. सो मग अशा लोकांसाठी काही टूर्स करतो मी किंवा Okay. How did the food walk start about? What has been your experience so far? I sort of had a thing where I had done a food walk back in the UK and London for Borough Market. Okay. So ते बरो मार्केट आणि Oh, मंडई Borough Market. असं ते हा. थोडंसं एक कनेक्शन मला ते लावायचं होतं की बरो मार्केटमध्ये एक मी छोटी फूड टूर केलेली. फूड टूर नव्हती ऍक्च्युली, इट वॉज अ गायडेड टूर ऑफ द बरो मार्केट Okay. with a sort of a historian who talked about the architecture, but we also had a lot of things to eat on the way. Hmm. आणि मग जेव्हा हेरिटेज वॉक्स करत असताना वन थिंग पीपल लव्ह इज मंडई. आपलं म्हणजे महात्मा फुले मंडई जी आहे ती लोकांना खूप आवडते, कारण काय Okay. खरं तर भाजी मार्केट आहे, हा. पण फॉरेनर्सला खूप आवडतं तेव्हा, Is it? किंवा पीपल हू विजिट इट जनरली ऑल्सो पीपल लव्ह दॅट प्लेस. Okay. सो मग तो एक ऑल्सो देयर इज अ फ्रेंड ऑफ माइन who's also used to is a chef, Karen Anand. She sort of asked me whether she had some guests coming for her market, farmers market, and she asked me, can you do a food walk in the city? सो मी तिच्यासाठी एक क्युरेट केली आधी. Okay. आणि तेव्हा असं झालं की ओके, देयर समथिंग देअर, पीपल आर लाइकिंग दिस. Hmm. आणि मग एक नोव्हेंबर 2013 आय थिंक मध्ये मी पहिली फूड वॉक अनाऊन्स केली, Okay. थिंकिंग की माहिती नाही किती लोक येतील, बिकॉज आय वॉज चार्जिंग मनी फॉर टेकिंग पीपल टू गो आउट अँड ईट. Huh. So I was surprised 28-30 people registered Wow. for that, and it was a big boost Hmm. की ओके काहीतरी आहे. आणि मग it sort of so happened that I started doing them regularly in the old city. Okay. And so the whole idea was that to हे जे ओल्ड सिटी मधले रेस्टॉरंट्स आहेत, आता तेव्हा कसं होतं की तेव्हा देवर नो रील्स अबाउट हिडन जेम्स Yeah. किंवा हे, सो त्यांचं इधर फूड गाईड्स किंवा काही आर्टिकल झाला कोणाचं तरी हिस्टॉरिकल आर्टिकल अबाउट कलिनरी through that हेरिटेज, people थ्रू will go. पीपल वुड नो. बरोबर. किंवा आई वडील गेलेले असायचे आणि सो बरोबर. असा कलिनरी प्लेसेसला, फूड रेस्टॉरंट्सला, हे जे हेरिटेज रेस्टॉरंट्स आहेत त्यांना असा खूप क्राऊड असा खूप कमी असायचा. म्हणजे ऑब्व्हियसली असतोच, म्हणजे पुण्यात तर सगळीकडेच असतो, असतो. हा. पण त्या लोकांना थोडं प्रमोट करण्यासाठी मला ते करायचं होतं फूड वॉक. म्हणजे आय वॉन्टेड पीपल हू कम ऑन माय फूड वॉक्स टू गो बॅक विथ देअर फ्रेंड्स अँड फॅमिली टू दोज रेस्टॉरंट, विच हॅपेंड. आणि ते लोकांनी sure. आम्हाला सांगितलं नंतर येऊन की सो ऑल द Ah. ओनर्स. So any particular walk that is your favorite? So now walk? I have 4 walks, Okay. 4 food walks I have. One is in the old city where we Huh. start from Mandai, आणि तो जो एरिया आहे तो आम्ही करतो शुक्रवार पेठ, Okay. शनिवार पेठचा, सॉरी सदाशिव पेठचा. Ah. सो मग कॅन्टॉनमेंट स्नॅक वॉक असं आय कॉल इट. Okay. So it's like a snacky camp walk which has a little bit of non-vegetarian items also. Okay. Like old Irani cafes, Parsi Hmm. restaurants, bakeries, which is also technically Pune's culinary heritage as Right. well. So before you come up with all these walks,
you must have had to go around. Of course, Yeah, you yeah. knew a lot of places, Yeah. but you would have had to go around Yeah, yeah. scouting आणि सो तेव्हा पण खूप छान एक्सपिरियन्सेस आले म्हणजे कारण काय वी वर डीलिंग विथ टू ऑफ द मोस्ट इनफेमस कम्युनिटीज राईट पेठेतले पुणेकर आणि पारसी कम्युनिटी two people who people think they're Yeah. rude, Yeah, eccentric, yeah. and but I had the opposite experience. I'm sure. It's also the how you approach it and how you. So I consider that attitude also part of Pune's fabric, right? Yeah, so yeah, absolutely. you approach with that. Maybe you can't Yeah. be put off by that Yeah. because it's part of that And culture. every city has yeah, it. yeah, huh? every city has it. Every Like city every has old it. city has it. Yeah, yeah, yeah. I spoke to a lot of these owners, got to know their stories आणि त्यांना सांगितलं की मी असं एक वॉक घेऊन येणार आहे माझ्याबरोबर असे एक 15-20 लोक असतील या विकेंडला आणि दे वर व्हेरी ओपन म्हणजे त्यांच्यासाठी पण एकदम नवीन होतं की असं True. कोणी करतंय पुण्यामध्ये करतंय. अजून सुद्धा नवीन आहे म्हणजे इट्स बीन वॉट 10 to 15 12-13 इयर्स नाव आणि तरी सुद्धा लोकांना अजून ते नवीन वाटतं की फूड वॉक असं नेतो मी पण या सो आणि सो आयड लाईक टू ऑल्सो टेल यू अबाउट डॉक्टर इराणी who owns a Women's. bakery. No, he owns a bakery called Hussaini Bakery Okay. on Tabut Street in Cam. Okay. आणि बेकरीजच्या आत जाणं खूप डिफिकल्ट असतं म्हणजे पीपल डोंट अलाव हा. हे कारण का ते वुड फायर्ड बेकरीज असतात Correct, आणि correct, correct. त्यांना असं वाटतं हायजीनवर लोक कॉमेंट करतील आणि हे सो काकांना मी जस्ट असं विचारलं की मला तुम्ही दाखवता का बेकरी एकदम हॅपीली प्राऊडली शोड द बेकरी वुड फायर्ड अवन्स दाखवले आणि सगळं दाखवलं ट्रेज मध्ये अगदी सगळ्या बेक्ड गुड्स मग सो आय क्विकली आस्क्ड हिम की मी जर का ग्रुप आणला तर दाखवणार का सो लाईक या वेलकम एव्हरीबडी इज अरे वा. वेलकम त्यामुळे त्या इट्स बिकम लाईक कॅम्प वॉक मधला इट्स वन ऑफ द हायलाइट्स द गोईंग इनसाइड हुसैनी बेकरी आणि त्यांच्या स्टाफला पण आता सगळे आम्ही ओळखतो त्यामुळे आत गेल्यानंतर दे गेट लाईक अ ट्रे फुल ऑफ बेक्ड गुड्स फॉर ऑल ऑफ अस टू ईट केक्स बिस्किट्स क्रीम रोल्स whatever their specialities are Oh, lovely. they just get us आधी तर ते आम्हाला आता मी त्यांना नाही सांगितलं आधी ते आम्हाला लेमन टी द्यायचे हो. काकांची काही फॅमिली अजून इराणमध्ये आहे ऍक्च्युली अच्छा. इराणीज राईट सो इराणमध्ये आहे सो तिथनं काही काही ड्रायफ्रुट्स आणलेले ते आमच्यासाठी ठेवायचे इतकं ते nice. अजून सुद्धा म्हणजे ही इज ओल्ड नाव सो ही डझंट कम मच टू द बेकरी बट या सो दिस इज द टाइप ऑफ एक्सपिरियन्सेस आय हॅव हॅड इन द सिटी डुईंग how दीज nice. वॉक्स त्यामुळे Yeah. इट्स अ लॉट ऑफ फन लाईक exploring a new route is a lot of fun. Lot of fun. Any funny incidences that have happened? Like in a lot of places you have to like coupon system असते काही काही ठिकाणी किंवा there are places where if you order then they take some money in advance and then you keep that money with them आणि मग तुम्ही जेवढं खाल त्याच्यातनं ते मायनस करून त्याचे सुट्टे पैसे परत देतात. अच्छा So this आता ते होत नाही. This used to happen at बेडेकर मिसळ. सो यू ऑर्डर द मिसळ दे से की तुम्ही 200 रुपये ठेवा आणि मग तुम्ही जसं जसं ते एक्स्ट्राज घेतले किंवा चिरोटा घेतला किंवा एक्स्ट्रा पाव ब्रेड घेतला तर मग ते त्याच्यातनं मायनस करायचे. सो त्यांचं म्हणजे लुक ॲट द म्हणजे त्यांचं लक्ष असायचं प्रत्येक टेबलला किती कोण काय खातं म्हणजे ऑब्व्हियसली मेक नोट ऑफ इट but yeah so it's something which I personally enjoy. Lot of people find it as an attitude problem. किंवा अजूनही करतात ते आता नाही करत अरे पण लाईनीत उभं राहणं किंवा म्हणजे ते पण काही काही लोकांना आवडत नाही म्हणजे काही काही लोकांना वेटिंग फॉर टेबल्स इज समथिंग विच फील दॅट इट्स रूड गो टू बिग प्लेसेस एंड ऑल यू हॅव टू वेट राईट सो असा थोडासा आहे किंवा एखादी गोष्ट संपली असेल तर ते जोपर्यंत तुम्ही बसणार मग त्याच्यानंतर ते सांगणार नाही आता हे संपलंय असं. सो तुझं बालपण पुण्यातलं सो वेन यू वेंट आउट किंवा लहानपणी एवढं नसेल भटकलो आपण बरोबर खायला प्यायला सो माय पेरेंट्स आर ह्यूज रेस्टॉरंट गोअर्स since their college days. So you sort of knew exploring restaurants is something which is probably in my blood. So probably आईच्या पोटात असल्यापासून मी वैशालीचं सांबार खातोय. There, it's all said now. So माझं बालपण बडोद्याचं आहे. ओके सो तिथे गोईंग आउट वुड बी लाईक अ वन ऑफ थिंग काहीतरी स्पेशल आहे किंवा सणासुदी किंवा वाढदिवसाला वगैरे नाव वी गो व्हेरी फ्रिक्वेंटली
तेवढे सगळे रेस्टॉरंट्स पण खूप झालेत कारण आय थिंक डिमांड हॅज ऑल्सो Yeah. इन्क्रीज्ड ना. सो पुण्यामध्ये So- सुद्धा इफ यू सी ना, लाईक माय मदर इज फ्रॉम सदाशिवपेठ. ओके. So growing up, her going out to restaurants was very limited ओके. till the 1960s, म्हणजे Okay. her growing up years. ओके. तेव्हा म्हणजे तिच्या बर्थडेला आई बाबांना न सांगता ती स्वीट होमला जाऊन इडली सांबार खायची. सो किंवा जनसेवाला जाऊन साबुदाणा Yeah. वडा खायची किंवा खरबस हां. खायची. सो ते एक होतच, म्हणजे ते इनफॅक्ट काही काही फॅमिलीजमध्ये अजून आहे. आहे. आता कसं आहे की उडपी रेस्टॉरंट्स असतील किंवा सकाळी पोहे मिळणारे ज्या टपरीज असतील त्यांनी थोडंसं लोक खातात, पण असं गोइंग आउट प्रॉपरली फॉर इटिंग आउट इट स्टार्टेड मच लेटर. हे आधी कसं खानावळी होत्या किंवा स्टुडंट्स किंवा लेबरर्स ते लोक जायचे जास्त. राईट. स्टुडंट्ससाठी स्पेसिफिक काही काही उपहारगृह असायचे. हां. पण फॅमिली मग काही काही ठिकाणी मग यूज टू हॅव अ फॅमिली रूम सेपरेट. मग तिथे फक्त फॅमिलीज बसायची आणि मग बाहेर बरोबर. आतापर्यंत होतं ते लेट 90s पर्यंत वेर यू टू हॅव अ फॅमिली Yeah, रूम इन अ रेस्टॉरंट. आपल्याकडे पुण्यामध्ये जुने 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 खूप असतील ना, हो, म्हणजे अगदी जुने नॉट वाडा सच, पण अगदी लाकडाची बांधलेली बिल्डिंग्स वगैरे त्याच्यामध्ये उपहारगृह वगैरे असं आहेत का पुण्यामध्ये? सो आहेत ना रेस्टॉरंट, जुने रेस्टॉरंट खूप आहेत. आता दोराबजी विच इज टेक्निकली अ रेस्टॉरंट विच इज वन ऑफ द ओल्डेस्ट इन द कॅम्प. कॅम्प मधलं. हां. 1878 मधलं आहे ते. ओके. सो ते वन ऑफ द ओल्डेस्ट रेस्टॉरंट. त्याच्या आधी पण होती पण ती बंद पडली आहेत आता. असे खूप आहेत. आणि इनफॅक्ट माझं असं म्हणणं आहे की मला काही माहिती पण नसतील. सो I'm आता sure. जुन्या पार्ट्स मध्ये कुठलं तरी उपहारगृह असेल किंवा ज्यांचं PR प्रॉब्ली स्ट्रॉंग नसेल आता इन दिस डे अँड एज, पण एक्सप्लोर अजून करायचे अजून भरपूर राहिले असतील नक्की माझे. So how did you go about it when you had to explore? You would ask somebody, विचारत का हा, असंच सो थोडंसं भटकत? आता आई बाबा दोघंही म्हणजे सदाशिव पेठेतले असल्यामुळे आमचं हां, घर लक्ष्मी रोडला असल्यामुळे हां. बेडेकर आणि हे सगळे प्रभा विश्रांतीगृह हे सगळे माहिती होते. आहे. हां. श्रीकृष्ण, पुना गेस्ट हाऊस, दीज वर ऑल प्लेसेस विच यू वुड नो अबाउट. Correct. Obviously, I had not been there a lot Okay. because later we moved to Prabhat Road and then moved to Kothurud. So all my life I've been in Kothurud actually speaking. So स्टार्टिंग पॉइंट आणि एंडिंग पॉइंट जवळ पाहिजेत. बरोबर. मग कोणी बाईक लावली तर बिकॉज सी इव्हेंच्युअली आय एम ऑल्सो अ ट्रॅव्हल कंपनी. सो हॉस्पिटॅलिटी, कन्व्हिनियन्स हे सगळं पण मला बघायला लागतं. करेक्ट. सो म्हणून मला तो असा एक सर्क्युलर किंवा जरी लिनियर असेल हां. तरी स्टार्ट पॉइंट आणि एंड पॉइंटला मग तिथनं पब्लिक हे ऍक्सेस जवळ पाहिजे, रिक्षा मिळाली पाहिजे, गाडी येता आली पाहिजे, असं सगळं ते बघून मी तो ओल्ड सिटी फूड वॉक असा तो डेव्हलप केला. मंडई टू स्टार्ट पॉइंट ठेवून असा तो सर्क्युलर. त्याच्यातला एक अगेन तेव्हा ब्लॉगिंग वॉज क्वाईट हे म्हणजे बरोबर. इन्स्टा नव्हतं, Yes. फेसबुक होतं ऑब्व्हियसली. सो फेसबुकवर काही काही ब्लॉगर्स ब्लॉग करायचे अबाउट ओल्ड रेस्टॉरंट्स इन द सिटी. सो त्याच्यातनं मला एक खूप इंटरेस्टिंग जागा मिळाली आणि मग मी तिथे गेलो आणि इट हॅज बिकम वन ऑफ माय फेवरेट प्लेसेस इन द सिटी नाव. इट्स कॉल्ड कोल्ड्रिंक हाऊस. फक्त कोल्ड्रिंक हाऊस नाव आहे. बुधवार पेठेत असं आत आहे, दत्त मंदिराच्या इथनं असं आत जाऊन. आणि दॅट प्लेस इज ऑपरेशनल सिन्स 1923. सो दे जस्ट 102 years ओल्ड आहेत ते. आणि मस्तानी देतात, म्हणजे ऍक्च्युली मस्तानी नाव हे नंतर आलंय, द ड्रिंक मस्तानी. त्याला आधी आईस्क्रीम कोल्ड ड्रिंक. ओके. सो मिल्कशेक इज दूध कोल्ड ड्रिंक, मिल्कशेक विथ आईस्क्रीम इज आईस्क्रीम कोल्ड ड्रिंक. सो असा तो कोल्ड ड्रिंक हाऊसेस इन जनरल, म्हणजे आता पुण्यात आहेत बऱ्यापैकी कोल्ड ड्रिंक हाऊसेस. गणू शिंदे त्याच्यापेक्षाही जुनं आहे, किंवा कावरे असेल किंवा न्यू पुणा कोल्ड ड्रिंक हाऊस असेल कॅम्पातलं. सो हे सगळे होते म्हणजे, पण हे 1920s मधलं हे एक मिळालं. आणि त्या ब्लॉगरनी त्याचं नाव चुकीचं लिहिलं होतं. मी जनरली रॅन्डमली आत गेलो आणि रिअलाइज झालं की ओके, दिस इज द प्लेस. दे हॅव ओल्ड पेंटिंग्स अँड एव्हरीथिंग फ्रॉम द 20s, 30s, 40s असे. वाव. आणि दे स्टील हॅव देअर
टिपिकल ट्रेडिशनल वे ऑफ कुकिंग. हा, आता हे तर आईस्क्रीम आहे, पण ते हा. आईस्क्रीम अजून त्यांचं स्वतःचं बनवतात. हा, ओके ओके. म्हणजे आईस्क्रीम ते आउटसोर्स नाही करत. हा. त्यांच्या इथे मागे पूर्वी ते पॉटवर बनवायचे, आता त्यांच्याकडे अच्छा. मेकॅनाइज्ड आईस्क्रीम मेकर आहे. हा हा. पण अजून सुद्धा ते फ्रोझन डेझर्टच्या कॅटेगरीमध्ये अजून येत नाहीत. ते दे आर आईस्क्रीम, सो दुधातनच बनवतात, प्युअर दुधातनं Wow. बनवतात अजून हे सुद्धा. आता खूप आणि कमी राहिलेत अशी लोकं. इट्स कॉल्ड फ्रोझन डेझर्ट्स ना, इफ इट्स Frozen नॉट desserts, मेड विदाउट yes. इट्स मेड विदाउट मिल्क Milk. और मिल्क प्रोडक्ट, Yeah, इट्स yeah. फ्रोझन Frozen डेझर्ट. dessert. Yeah, yeah, पण yeah. आता ते आईस्क्रीम ते स्वतः बनवतात. सो आता सध्या ओल्ड सिटी हेरिटेज फूड हा. वॉक, कॅम्प फूड वॉक म्हणजे, ओके. आणि मी 2 ऍडिशनली ऍड केले. वन इज द सदाशिवपेठ खादाडी वॉक, आय कॉल इट, अच्छा. अँड वन इज द नारायणपेठ ब्रेकफास्ट वॉक. सो खादाडी वॉक इज व्हॉट म्हणजे? इट्स द सेम फूड वॉकच, इट्स अच्छा. जस्ट दॅट खादाडी करायची म्हणून खादाडी वॉक. देयर इज ऑल्सो अ रेस्टॉरंट विच सर्व्स मराठी फूड इन दॅट वॉक, विच नेम इज ऑल्सो खादाडी ओनली. ओके. बट यू ट्रॅव्हल्ड, यू Yeah. लिव्ड अब्रॉड ऑल्सो, तर तिथेही असे सगळे खूप वॉक्स आणि हे Yeah. केलेले आहेत आणि आपल्या इथेही आहेत. तर दोघांमध्ये असं काही साम्य आहे किंवा फार वेगळं काही असं आपण? मला असं वाटतं आहे का? इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये थोडंसं हा. एक जाणवतं ओके. की आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चरली, आता स्पीकिंग, वेन यू आर टॉकिंग अबाउट टुरिझम इन जनरल, तर वॉशरूम इज द हा. बिगेस्ट हर्डल आय फील एव्हरीवेअर इन इंडिया. अवेलेबिलिटी ऑफ गुड क्लीन वॉशरूम्स अवेलेबल असतात, पण क्लीन क्लीन नसतात. नसतात. किंवा विमेन पर्टिक्युलरली वेन आय हॅव टू टेक फॉरेन स्टुडंट्स फॉर अ 3 hours वॉक, 4 hours वॉक, मला एक वॉशरूम ब्रेक तरी लागतोच. सो तो खूप डिफिकल्ट आहे फाइंड करणं. फ्रॉम अ टुरिझम पर्स्पेक्टिव्ह, आय एम टॉकिंग क्लिअरली फ्रॉम अ टुरिझम पर्स्पेक्टिव्ह, Absolutely. Yeah, yeah, yeah. बिकॉज हॉस्पिटॅलिटीमध्ये दॅट्स अ व्हेरी That's an इम्पॉर्टंट important आहे. thing. हो, हो. सो क्लिनलीनेस आहे की हम्म. त्यांनी तो लॉन असेल किंवा एक जनरल अपकीप ऑफ द प्लेस, किंवा पार्किंग मध्ये Right. कोणीतरी एक ऑथराइज्ड काहीतरी पाणी किंवा असं एक थोडंसं आहे, वॉशरूम्स व्यवस्थित आहेत. ह्या गोष्टी आय फील जे प्रायव्हेटली करतात ना त्यांच्याकडे आहेत. आता भाऊरंगारी भवन जे आहे ते जावळे फॅमिलीनी एक तो तसा केलाय, क्लिनलीनेस ठेवलाय, ओके. एक वॉशरूम आहे त्यांच्याकडे. Okay. सो ह्या लोकेशन्सवर आय फील ते थोडंसं हम्म. मिसिंग आहे, विच कुड बी डन. म्हणजे इट्स नॉट लाईक इट कांट बी डन, It can be done. इट Yeah. कॅन बी डन. इट्स जस्ट अँड Yeah, yeah. it's also in fact Shaniwarwada is one of the most visited ASI monuments in the country. True, true, true. Yeah, yeah, yeah. नाही, आणि हे आपण बाहेर इथे म्हणजे आय एम सेइंग आउट ऑफ कंट्री ऑल्सो, वेन वी ट्रॅव्हल अराउंड अँड वी सी ना, तर तिथे ते एक परत आल्यावर असं वाटतं की आपल्याकडे स्वच्छता का Yeah. नाही आहे. सो अगेन लाईक आय No. सेड, स्वच्छता असते म्हणजे बऱ्यापैकी मॉन्युमेंट्सच्या आत इट्स क्वाईट नाईसली डन, बाहेर हा. पण मग तो जो अराउंडचा एरिया असतो ना तो थोडासा डिफिकल्ट होतो. आणि अगेन आय डोंट लाईक टू टॉक नेगेटिव्ह थिंग्स अबाउट द सिटी, द कंट्री. Yeah, yeah. ओल्ड सिटीजमध्ये काही काही ठिकाणी सॅनिटेशनचा थोडासा इश्यू असतो, बिकॉज दीज आर ओल्ड सिटीज बिल्ट इन द 12th, 13th, हो, 14th हो. सेंचुरी. तो Yeah, 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 yeah. त्यामुळे तसं क्लिनलीनेस ठेवणं कधी कधी अवघड असतं. हम्म. पण लाईक आय सेड, एक बेसिक क्लिनलीनेस, वॉशरूम्स, हे जे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आहे ना, ते missing थोडंसं आहे आहे. आपल्याकडे ना. एनिथिंग विथ रिगार्ड्स टू फूड दॅट यू थिंक हॅज गॉन मिसिंग आपल्या पुण्यामध्ये किंवा आपल्या फूड सर्कलमध्ये, किंवा काहीतरी बदललंय असं काही? महाराष्ट्र म्हणलं की वडापाव, पोहे, मिसळ. मटण भाकरी, मिसळ, हे हा. 4 गोष्टींवर इट हा. इज रनिंग राईट नाउ. Yes. महाराष्ट्रीयन फूड. Yeah. पण देर इज नो प्लेस फॉर अदर आयटम्स ऑफ महाराष्ट्रीयन ओरिजिन फ्रॉम डिफरंट रिजन्स, आणि हे विच आय फील इज ऑलवेज बीन मिसिंग. म्हणजे द वे साऊथ इंडियन्स टेक प्राईड इन देअर फूड अँड मील्स. म्हणजे आता तू Yes, आपल्याला yes. इफ यू फील ना, आता दिस इज समथिंग विच इज समथिंग विच आय हॅव जस्ट एक्सपिरियन्स बिकॉज आय जस्ट केम बॅक फ्रॉम तमिळनाडू. पण तू एक कुठल्याही पॉइंटला, कुठल्याही रेस्टॉरंटला, गुड रेस्टॉरंटला, इफ यू गो टू ॲट अराउंड लंच टाइम, you don't get idli dosa, because idli Yeah. dosa is supposed to be a breakfast thing, right? पण ते मील्सच खातात. सो मील्स मध्ये Yes. सुद्धा
the amount of pride they take in their Yeah, vegetarian and मतलब their recipes. मी त्याला पनीरिफिकेशन ऑफ महाराष्ट्रीयन फूड म्हणतो पण I know. सो त्यांच्याकडे यू विल सी पनीर ॲज अ डिश बट नॉट अ पनीर विच हॅज बीन कन्वर्टेड इन टू देअर डिश. म्हणजे आम्हाला रेस्टॉरंटमध्ये दुधी भोपळ्याची भाजी आम्हाला सर्व केली पोरियलच्या फॉर्ममध्ये. यू नेव्हर you'll never find that in Maharashtra. करेक्ट. So in a restaurant, घरी खातोच आपण, पण द अमाऊंट ऑफ प्राईड दे हॅव इन देअर रेसिपीज. आता पोरियल वेगवेगळ्या टाईपचं बनतं राईट. सो इट्स लाईक बीटरूट, पडवळ, एनी अदर गोड, कॅबेज, सोय. So they make that, like they don't shy away from their vegetables or their recipes, which we do in a way. Not that we do, like असं नाही आहे म्हणजे, पण like we do in a way की आपल्या थाळ्यांमध्ये पनीरची भाजी आणि छोलेची भाजी असते, म्हणजे छोल्याची उसळ असते, which is again, so I feel that is something which is missing a little bit. की थाळी which truly represents Maharashtra's what do you say, फूड हेरिटेज किंवा कल्चरल हेरिटेज, कलिनरी हेरिटेज, तशी थोडीशी मिसिंग आहे. म्हणजे आता घरातली थाळी आपली तशी ज्या भाज्या असतात ना, आता काही काही रेस्टॉरंट्स आहेत जसं जनसेवा भोजनालय असेल किंवा बादशाही असेल, पुणे गेस्ट हाऊस आहे, श्रेयस ऑल्सो टू अन एक्सटेंट. सो ह्या थाळीजमध्ये बऱ्यापैकी महाराष्ट्रीयन फूड, आता ते दे मेक अ पॉइंट टू हॅव महाराष्ट्रीयन व्हेजिटेबल्स पर्टिक्युलरली ज्या आपण घरी बनवतो अशा, किंवा भरीतं असतील, कोशिंबिरी असतील त्या. म्हणजे कांदा आणि रायता इज टेक्निकली नॉट अस राईट. आय मीन आपल्याकडे किती वेगवेगळ्या टाईपच्या कोशिंबिरी असतात. करेक्ट. दॅट इज समथिंग विच आय फील मिसिंग. देर आर वेज टू गेट इट ऑब्वियसली. आय गो टू दिल्ली व्हेरी ऑफन, गुरगाव व्हेरी ऑफन. सो तिकडे अ प्लेस लाईक सोडा बॉटल ओपनरवाला which serves, you know, a mix of Parsi, Irani, Mumbai style food. ज्यांच्या मेन्यूवर कांदा भजी आहे, वडापाव आहे, आणि दॅट वर्क सो वेल इन गुरगाव. किंवा साऊथ इंडियन काही रेस्टॉरंट्स आहेत जिथे प्रॉपर थाळी किंवा मील्स मिळतात. दे ऑल्सो वर्क अ लॉट. अँड ऑल माय फ्रेंड्स इन गुरगाव टेल मी की महाराष्ट्रीयनच नाहीये इथे. आणि म्हणजे मला नेहमी असं वाटतं की ऑल द रेस्टॉरंट ओनर्स इन पुणे अँड मुंबई हू सर्व महाराष्ट्रीयन फूड हू आर डुईंग अ बिग बिझनेस, म्हणजे मराठा सम्राट असेल किंवा अ फ्यू अदर प्लेसेस, सुर्वे असेल, जे त्या लोकांनी बँगलोर आणि गुरगाव हे दोन प्लेस कन्सिडर केलं पाहिजे टू स्टार्ट अ महाराष्ट्रीयन रेस्टॉरंट इन दोज प्लेसेस. आणि वी हॅव लाईक, म्हणजे तुम्हाला फक्त मटन भाकरीज द्यायला पाहिजे असं नाही. यू कॅन ऍक्च्युली, इनफॅक्ट मराठा सम्राट हॅज अ गुड मेन्यू ऑफ व्हेजिटेरियन ऑल्सो, अँड दे हॅव सो मेनी आउटलेट्स इन पुणे. आय फील Sagar Deshmukh is the owner. I feel Sagar should technically start one in Gurgaon and it will work wonders. Or even Bangalore for that matter. बँगलोरमध्ये आणि खूपसे काही वेगवेगळ्या क्युझिन्सचे रेस्टॉरंट्स आहेत तिथे. इवन फॉर दॅट मॅटर व्हिएतनामीज आहे, कोरियन आहे. यु नो दोज प्लेसेस डू सो वेल. सो महाराष्ट्रांचं आत्ता माहिती नाही असलं की आहेत, करतात. बाहेरच्या कंट्रीजमध्ये बऱ्यापैकी असतं. म्हणजे आता पूर्ण ब्रह्म त्यांनी खूप मोठं चालू केलेलं आहे. शी इज फ्रॉम बँगलोर ओनली ओरिजिनली. सो या, त्यामुळे त्यांचं ऍक्च्युली एकदम एक्झाम्पल इज व्हेरी गुड. सो तसंच ऍक्च्युली US UK मध्ये वगैरे काही काही ठिकाणी आहेत छोटी छोटी महाराष्ट्रीयन रेस्टॉरंट. दुबईमध्ये पण आहे, एक सिंगापूरमध्ये आहे. पण मला असं वाटतं इंडियन सिटीज मध्येच जरा कमी आहेत, म्हणजे महाराष्ट्र सोडून. यू डोंट फाइंड वडापाव आणि हे सगळे टिपिकल झालेले आहेत. मिसळ वडापाव एखाद वेळेस मिळून जाईल कुठेतरी, पण आता पुण्यातच खूप कमी आहेत. त्यामुळे परत पुण्यात सुद्धा महाराष्ट्रीयन रेस्टॉरंटचा प्रॉब्लेम काय माहितीये का, एव्हरीबडी विल से की ह्याच्यापेक्षा आम्ही चांगलं घरी बनवतो. हा जो, so that's how actually, that's why the Gujarati community eats so much of Gujarati food outside their homes actually. त्यामुळे अहमदाबादमध्ये you will find even South India मध्ये nobody will say they, म्हणजे आम्ही घरी बनवतो असं सगळ्यांनीच म्हणलं असतं तर साऊथ इंडियन फूड एवढं पॉप्युलरच झालं नसतं. नाही आहे भरपूर आहेत.
वेन यू ट्रॅव्हल टू कोकण किंवा त्या बेल्टमध्ये वगैरे तिथे फूड ट्रेल्स नाही ना सुरू केलेत अजून? सो फूड ट्रेल्स ॲज सच नाही चालू केल्या, पण फूड थीम्ड टूर्स मी करतो कोकणात अच्छा. ऑलरेडी, म्हणजे सिन्स मेनी इयर्स मी करतोय. ओके. So we go to that place not for sightseeing, but to explore a concept of food. अरे वा, किती मस्त. So one of the most popular things in that exploration is my mango picking tour. So in the months of April and May, ओके. we go to Ratnagiri. It's a 3-day itinerary. ओके. We go to Ratnagiri च्या जवळ 20 kilometers from Ratnagiri city. There is a place called Ganesh Gule. ओके. इज अ बीच अँड तिथे एक सुंदर होमस्टे आहे. आणि मग आम्ही एका ऑर्चर्डमध्ये जातो, तिथे पिकिंग कसं करतात ऍक्च्युली. सो मँगो इज समथिंग विच यू डोंट ईट ऑफ द ट्री, राईट? करेक्ट. सो मग ते पिकिंग कसं करतात, की ओके आपल्याला हे 3 महिने आंबे मिळत आहेत, पण त्यांना वर्षभर कसं काम करायला लागतं, कोकणात जी आमराई आहेत त्यांचं काय सिस्टीम असतं, ते वी गेट टू लर्न अ लिटल बिट from families who have been in that business for 100-200 years. राईट. एक सेशन आमचा एक सई ठाकूर देसाई म्हणून ताई आहेत, त्यांनी असा एक कोकणातलं फूड म्हणजे ते केटरिंग आणि इव्हेंट्स पण करतात, पण त्यांचं घोळप नावाचं एक गाव आहे, तिथे त्यांच्या घरात ते लोकांना इन्व्हाइट करतात. अच्छा. आणि ते असे पारंपरिक पद्धतीचे कोकणातले हे खायला देतात. आणि त्यांचा मेनू पण एकदम अमेझिंग आहे. काही काही गोष्टी तर मी पण पहिल्यांदा, मी आता फूड एक्सप्लोरेशन करतो, पण मी पण पहिल्यांदा खाल्लेल्या काही काही गोष्टी होत्या. आणि एक सेशन आम्ही एक पेट्रोग्लिफ्स म्हणजे जिओग्लिफ्स म्हणजे सो कोकणात तो आम्ही त्याच्यात एक छोटा ऍड केलाय. सो दे बिलीव्ह टू बी मोर दॅन 20,000 years old. सो तिथे एक छोटा सेशन करतो. आणि मग काही बीचेसला जातो. असा तो इट्स अ मिक्स ऑफ अ फ्यू थिंग्स, बट द मेन USP सेलिंग पॉइंट इज मँगोज. एव्हरीवन मस्ट लव्ह. आता आपल्याकडे जे व्हॉट एव्हर इन्ग्रेडियंट्स वी यूज इन कुकिंग वगैरे, त्याचं काही हॅव यू नोटिस्ड विच हॅज गॉन अब्रॉड आणि बीन युज्ड एक्सटेन्सिव्हली वगैरे? वेलची वगैरे तर आपलं स्टँडर्ड हे माहिती आहे. हा, कार्डमम, नटमेग, ह्या सगळ्या ऍक्च्युली सगळे स्पायसेस आता बाहेर बऱ्यापैकी यूज करतात. म्हणजे आता ट्रेडिशनली आपण स्पाइस ट्रेडर्सच आहेत सगळे, त्यामुळे एन्शियंट टाइम्स पासून द स्पायसेस हॅव बीन गोइंग अराउंड. बट देर आर आय थिंक स्पायसेस विच पीपल डोंट नो मच अबाउट. जसं हिंग आहे, ऍक्च्युली हिंग जास्त लोकांना माहिती नसतो. माहिती असतो त्यांच्या मसाल्यात असतोच, गरम मसाल्यात असतोच ना, पण त्याच्यामध्ये ते कसं यूज करतात लॉट ऑफ पीपल डोंट नो अबाउट. बिकॉज हिंग इज सच अ क्रुशियल इन्ग्रेडियंट्स इन आर कुकिंग. ते जास्त झालं तरी प्रॉब्लेम होतो आणि कमी झालं तरी प्रॉब्लेम होतो. म्हणजे जास्त झालं तरी चव बिघडते आणि कमी झालं तरी चव बिघडते. आणि असेही आहेत लोक सांगणारे की ह्याच्यात हिंग टाकलं नाही का? हो, मला कळतं हिंग नसेल तर. So दगडफूल is something which even North Indians don't know much about because I think गरम मसाल्यात नाही वापरत, पण आपण आपल्या गोडा मसाला किंवा मालवणी मसाला असेल त्याच्यात वापरतो. माझी आई टाकायची. तो स्पाइस कसा आहे, तो स्पाइस आपण डिरेक्ट नाही खाऊ शकत ना, सो त्याला चव नसते, पण त्यांनी तो अर्धी किंवा असा एक तो रूटेड फ्लेवर येतो. आय थिंक व्हेन इट इज कंबाइंड विथ अदर स्पाइसेस, सो इट गिव्स दॅट डिफरंट हे. सो दगडफूल बघून तो लोकांचा फुल हे होतं की व्हॉट इज दिस. अगदी पेपरिश आणि असं. किंवा आता लोकांना माहिती नसतं जावित्री आणि जायफळ आर द सेम फ्रूट. So like mace and nutmeg come from the same fruit, right? It's the covering, the red covering is javitri आणि आतलं nutmeg असतं. All our spice trade started with पिपली, आणि आपणच पिपली आता वापरत नाही. खरी गोष्ट, फार रेअर झालंय, खूपच, ऑलमोस्ट नाहीच मिळत. किंवा आता कोकणात एक वेगळा स्पाइस असतो कॉल्ड तिरफळ. त्रिफळा नाही, त्रिफळा इज अ चूर्ण विच इज अ डिफरंट थिंग. आणि त्याला असं ते त्याचं जे वरचं कव्हरिंग असं फोडून आतलं ते कुटून अगदी 1-2च घालायचे आणि ते बऱ्यापैकी स्टिंग करतं. सो त्या करीज मध्ये असतं, माशांच्या करीज मध्ये तर अगदी रेग्युलरली असतं. तिरफळ म्हणजे इट्स अ फॉर्म ऑफ सिच्युआन पेपर ऍक्च्युली. सो चायनामध्ये यूज होतं ते. सो
So Sichuan peppers are quite common. It's not the same Sichuan right, pepper, right, but right. it's the similar family. किंवा कोकणात आता काही काही गोव्यात. करीज मध्ये हळदीचं पान हां. वाटून घालतात इन्स्टेड ऑफ Okay. हळद. हो. ओके, अच्छा. मला मी दापोलीला जात असताना तामिणी घाटावर Yeah. उतरलो ना का तिकडे मग आमचा एक ठरलेला चहावाला आहे. तर त्याच्याकडे ते मला तो एकदा आला, ताई हळदीचं पान टाकू का चहामध्ये? हा. हे मला माहिती या नव्हतं. इट टेस्ट व्हेरी गुड. हो. माइल्ड फ्लेवर येतो एकदम. हां, तर म्हटलं अच्छा पान टाकतात का? म्हणे "हो, पिणार का?" म्हटलं हो बनव ना नक्की. सो हळदीचं पान त्यांनी चहामध्ये टाकून दिलं होतं. हळदीच्या पानात तर आपले काही काही कोकणातले पदार्थ ड्युरिंग सप्टेंबर ऑक्टोबर या ऑगस्ट सप्टेंबर जेव्हा हळदीची पानं फ्रेश असतात हां. तेव्हा बनवतो ना आपण. आता पातोळ्या असतील पातोळ्या ते. वगैरे बनवतो ते माहिती आहे. हां, मी कधीतरी मोदक पण त्याच्यात उकडते. हां. हां. So, पातोळ्या करतो पातोळ्या आपण. पण हो, बनवतो. हो. तसे ऍक्च्युली आहेत बऱ्यापैकी. बऱ्यापैकी आहे. हे. ॲक्चुअली असं हे ट्रेडिशनल तोंडात पाणी सुटतंय आठवण सगळं. म्हणून आता ऍक्च्युली ना देर आर समथिंग कॉल्ड एज पॉपअप्स, राईट? ओके. So food pop-ups where you Ha, go to something that you also somebody's. do, Yeah, I right? did a few with my mom because ओके. my mom used to be a caterer before, and ओके. then हां. she uh, now is getting older. So मला असं काहीतरी रेग्युलर नव्हतं करायचं, पण Okay. रेस्टॉरंट्स बरोबर काही पॉपअप्स केले. हां. सिटीमध्ये बऱ्यापैकी केले. हां. टॉकिंग अबाउट व्हेजिटेरियन कोंकणी फूड. आमच्या घरात जे आम्ही बनवतो ओके. ते फूड लोकांपर्यंत असं एक थोडंसं द्यायचं. म्हणजे काही काही ट्रेडिशनल रेसिपीज ज्या लोकांना जास्त माहिती नसतात. हम्म, किंवा आता काही इव्हेंट्स मी करतो ना त्याच्यामध्ये इन्स्टेड ऑफ गेटिंग स्नॅक्स फ्रॉम आउटसाइड मी आईला म्हणतो आपण आपल्या लेट्स ट्रीट इट ॲज अ पॉपअप आणि आपणच Right. काहीतरी त्याच्यात अशी ट्रेडिशनल डिश देऊ जी लोकांनी कधी खाल्लेली खाल्लेलीच नसेल. नाही. तर ह्या वेळेला आम्ही कोळाचे पोहे ठेवले होते. Oh. सो मटार करंज्या ठेवल्या होत्या. Have you ever done a रानभाजी फेस्टिवल or something? सो आय हॅव नॉट डन इट. सो जुन्नरला एक ते रानभाज्यांचा एक मोठा एक 2-3 दिवसांचा एक असा बाजार Okay. भरतो जुन्नरच्या नाणेघाटातल्या साईडला. अच्छा. कोकणात तर असतोच बऱ्यापैकी ठिकाणी. ओके. इथे मावळ तालुक्यात म्हणजे आता पुण्याच्या एवढं जवळ आहे त्या लोणावळा खंडाळा किंवा ह्या जो एरिया आहे कामशेत तिकडनं हां, पण रानभाज्या खूप येतात खूप ऍक्च्युली. येतात. सो मी एक एक्सप्लोअर करत होतो की प्लीज डू. डू लाईक अ बास्केट हां. of all the ranbhajas and from farmers, and then give it as like sell it as a basket प्लीज. and give recipes also with Yeah, that. yeah. आम्ही 2 रानभाजी फेस्टिवल्स मध्ये गेलो आहोत. हां. ओके. द लास्ट वन वॉज आय थिंक 2 वर्षापूर्वी गेलो होतो. कामशेटच्या जवळ गेलो Yeah. होतो. अमेझिंग जयेश. म्हणजे बायका म्हणजे ज्या दिवशी आहे ना त्या दिवशी बायकांनी जंगलात जाऊन भाज्या बंद. घेऊन आल्यात आणि इट इज सिम्पल. म्हणजे आपल्याकडे आलं लसणाची पेस्ट आणि नाही वाटण ना. बिटण नथिंग. नुसतं तिखट मिरची मीठ टाकून अमुक एक भाज्या केलेल्या आहेत आणि भाकरी बरोबर देतात ते. आय नो. अप्रतिम लागतं. पालघरला पण एक होतं एक इनफॅक्ट एक ट्रिपल ओ फार्म्स म्हणून एक जागा अच्छा. आहे. ते आणि पालघरच्या काही एरियाज मधनं ते आउटसोर्स पण करतात फार्मर्स Okay. कडनं कम्युनिटीज कडनं आणि त्यांचा एक काहीतरी तो वॉक पण आहे ओ. पालघर साईडला असा फॉरेजिंग वॉक असा. अरे वा. सो तो एक हे आहे. आणि आम्ही मी कोकणात एक पोपटी पार्टी कधी ऐकलंय का? हो. सो आम्ही पोपटी पार्टीची एक टूर करतो ऍक्च्युली. ओके. सो दिस इज लाईक तो जो म्हणजे हे असते बांबुर्ड्याचा एक पाला असतो. अच्छा. तो असा एक थोडासा वाईल्ड पाला असतो आणि आपल्या ज्या शेंगा असतात जे त्या फेब्रुवारी मार्च ला त्यांचं हार्वेस्ट असतं. ओके. पावट्याच्याच असतात पण पावट्यासारख्या म्हणजे थोड्याशा त्या एरियात मिळतात. म्हणजे ओके. रायगड रत्नागिरी साईडला मिळतात. सो ते लोक ओवा आणि खडे मीठ असं घालून विच इज अन इंडियन व्हर्जन ऑफ एडमामे. अनफॉर्च्युनेटली ओ. आपण एडमामे खातो in restaurants and nobody knows about पोपटी, and पोपटी is exactly the same thing. वाव. ओवा आणि खडे मीठ मीठ. हां. असं घालून तो पाला हां. असं घालून ते पूर्ण ती मटका भरतात. ओके. वरनं क्लोज करतात हां. आणि उलटा ठेवून नाळाच्या ज्या जावळ्या असतात
त्यांनी आग लावून देतात आणि मग पाऊण तास ते स्टीम पण होतं आणि रोस्ट पण होतं. सो मिक्सचर ऑफ स्टीमिंग अँड रोस्टिंग, कारण काय तो पाला जळतो ना आतला, विच रोस्ट्स इट आणि इट क्रिएट्स हीट अ लिटल बिट, त्याने स्टीम थोडंसं होतं आणि मिठाने पाणी सुटतं. त्यामुळे ते असा तो स्टीम स्लॅश आणि मग ते पाऊण एक तासाने काढायचं आणि मग ते पॉप करून खायचं, म्हणून त्याला पोपटी म्हणतात. अच्छा. काही काही लोक त्याला पोपटीचा पाला पण म्हणतात ते. पण ही ॲग्री कम्युनिटीची ऍक्च्युली एक हे आहे की जंगलात जायचं आणि ते करायची ती पोपटी पार्टी. ओके. आणि आता त्याच्यामध्ये मग चिकन, अंडी असं सगळं ते ऍड झालंय. पण ओरिजिनली फक्त ह्या शेंगा खायच्या. इनफॅक्ट माझ्या एका पोपटी पार्टीला जॅपनीज लोक आले होते 5 आणि ते म्हणले ओ दिस इज लाईक एडमामे, आणि त्यांनी एवढं खाल्लं ते, कारण काय फॉर देम इट वॉज लाईक अ रेव्हलेशन. एडमामे खूप खातात त्या लोकांच्या. ओके, हे मला माहिती नव्हतं. ओके, वंडरफुल वंडरफुल. बेस्ट विशेस, कीप डुईंग लॉट्स ऑफ सच टूर्स. मज्जा आली जयेश. थँक्यू फॉर युअर टाइम. थँक्यू सो मच.